बातमी राज्यातली सरकारी कर्मचाऱ्यांना आता हिंदी सक्ती करण्याचा मोठा निर्णय घेत होती। मात्र महाराष्ट्रात हिंदी सक्ती लादण्याचा प्रयत्न वारंवार का केला जातोय? राज्यामध्ये मराठी आणि हिंदी असा वाद पुन्हा का निर्माण झालाय? पहा या स्पेशल रिपोर्टमध्ये। राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना हिंदी सक्ती, पुन्हा मराठी विरुद्ध हिंदी वाद पेटणार। सरकारला हिंदीचा पुळका, मराठी प्रेमी आक्रमक। सरकारच्या त्रिभाषा धोरणामुळे हिंदी विरुद्ध मराठी वादाचा उडालेला धुरळा खाली बसण्याच्या आतच राज्य सरकारच्या एका प्रसिद्धी पत्रकामुळे नव्या वादाची ठिणगी पडली आहे। सरकारच्या भाषा संचालनालयानं राज्यातील शासकीय राजपत्रित आणि निम्न श्रेणीतील अधिकाऱ्यांना हिंदीची परीक्षा देण्याचं बंधनकारक केलंय। एवढंच नाही तर 28 जूनला ही परीक्षा मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या विभागीय केंद्रांवर घेण्याचं जाहीर केलंय। त्यावरून राज्यात संतापाची लाट उसळली आहे। त्या राज्यात किती भाषा असावी हे अगोदरपासून जे चाललेलं आहे त्याला हा कुठेतरी मागच्या दारानं वेगळा हेतू उद्देश असावा असं मला वाटतं। त्यांच्या राज्यामध्ये जाऊन तुम्ही सांगाल का मराठी आम्ही देतो, तर तुम्ही मराठीला प्राधान्य देतील का? ती लोक नाही देणार, ती लोक ती हिंदीवरच देतील ना। आणि तिकडे जाऊन तुम्ही हिंदीमध्येच आपण बोलतो ना, मग त्या लोकांना पण तिकडे येऊन मराठीमध्ये बोललंच पाहिजे ना, ही सक्तीच केली पाहिजे। ज्या देशात तुम्ही जाल त्या देशाची तुम्हाला जुळवून घेणं पर्याप्त असतं आणि म्हणून त्या आपल्या इकडच्या अधिकाऱ्यांना हिंदी अनिवार्य केली पाहिजे असं नाही आहे। मराठी आली पाहिजे एवढं नक्की। खरं तर मराठी ही राजभाषा आहे, त्यामुळं अमराठी अधिकाऱ्यांना मराठीची परीक्षा द्यायला लावायला हवी। मात्र राज्य सरकारच मराठी अधिकाऱ्यांच्या हिंदीचं ज्ञान तपासतंय। याच मुद्द्यावर हिंदी सक्ती विरोधात एकीची वज्रमूठ आवळणारी ठाकरे सेना आणि मनसे आमने सामने आलेत। मनसेनं परीक्षा झाल्यास परीक्षा केंद्रांवर खळखट्याचा इशारा दिलाय, तर दुसरीकडे राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्यांना हिंदी यावीच लागते असा पलटवार भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलाय। या परीक्षेची कुठलीही आवश्यकता नाही। आपल्या माध्यमातून मी सगळ्या अधिकाऱ्यांना विनंती करीन की अशा प्रकारच्या कुठलीही परीक्षा त्यांनी देऊ नये आणि सरकारचा हा प्रयत्न हाणून पाडावा। आणि जर सरकारने या सगळ्यामध्ये जर अनिवार्य केला आणि आताताईपणा केला तर परीक्षा केंद्राच्या बाहेर जो काय तमाशा होईल त्याला राज्य सरकार जबाबदार असेल। ज्या पद्धतीने हे काढलेलं आहे याच्या बाकी निश्चितपणे एक षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र आम्ही उधळून लावू। हिंदीला आम्ही कधी विरोध केला नाही। मराठी ही पहिल्या क्रमांकाची भाषा आहे। हिंदी असेल, इंग्रजी असेल, या ऐच्छिक भाषा आहेत आणि राष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी इंग्रजी आणि हिंदीची आवश्यकता आहे। राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना हिंदी यावीच लागते, इंग्रजी यावीच लागते। कुठेही आपल्याला हिंदी विरोध कुणाचाच नाही आहे किंवा इंग्रजी भाषेला विरोध नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये मराठी अनिवार्य आहे, मराठी सक्तीची आहे, परंतु राष्ट्रीय पातळीवर आपल्याला काम करताना हिंदी आली पाहिजे। दुसरीकडे मराठी अभ्यास केंद्रानं सरकारच्या निर्णयाचा जोरदार विरोध करत प्रसिद्धी पत्रकाची होळी करून सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन केलंय। तर भाजपनं मात्र हिंदी राष्ट्रीय भाषा असल्याचं सांगत सरकारच्या निर्णयाचं समर्थन केलंय। हा सरकारचा निर्णय मागे घ्यायला सरकारकडे महिन्याभराचा कालावधी आहे। सरकारने पुढच्या 15 दिवसामध्ये याबद्दलचा निर्णय घ्यावा, अन्यथा याही परिपत्रकाची होळी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर करणं अशा प्रकारचा एक मार्ग कार्यकर्त्यांसमोर खुला आहे। सरकारनं स्वतःची परीक्षा केंद्र जर त्यांना जपायची असतील तर सरकारनं ही वेळ येणार नाही ही त्यांनी काळजी घेतली पाहिजे। त्यामुळे सरकारच्या या निर्णयावर साम टीव्हीनं काही सवाल उपस्थित केलेत। राज्यात शासकीय कामकाजात मराठी भाषा सक्तीची, मग हिंदीच्या परीक्षेचा अट्टहास कशासाठी? अमराठी अधिकाऱ्यांना मराठी शिकवण्याऐवजी हिंदीची परीक्षा देण्यामागचा हेतू काय? व्यवहार भाषा मराठी असताना हिंदी भाषेचं ज्ञान का तपासलं जातंय? बिगर हिंदी राज्यात हिंदी भाषेची परीक्षा घेतली जाते का? शासकीय अधिकाऱ्यांना हिंदीची परीक्षा द्यायला लावून राज्यात हिंदी सक्ती लादली जातीये का? त्रिभाषा धोरणाच्या आडून सरकारनं हिंदी सक्तीचा निर्णय घेतला होता। मात्र या निर्णयानंतर जनरेट्यापुढे सरकारला झुकावं लागलं
आणि हिंदी सक्तीचा निर्णय मागे घ्यावा लागला. आता ही अधिकाऱ्यांवरती हिंदीची सक्ती करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांना हिंदीतून परीक्षा देणं सक्तीचं करण्यात आलंय. मात्र त्या विरोधात मराठी जनता आक्रमक झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे सरकार पुन्हा एकदा हिंदीच्या मुद्द्यावरती माघार घेणार का, याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप कुलकर्णीसह भरत मोहोळकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई.